प्रतीक्षा आत्मतृप्तीची. प्रतीक्षा प्रत्येकाच्या मनात असणारी एक आशा अथवा एखाद्याकडून असणारी अपेक्षा. प्रतीक्षा कोणाची असावी, का असावी, कशासाठी असावी, प्रतीक्षा का करावी, कशासाठी करावी, कोणी करावी. प्रतीक्षा म्हणजे फक्त एखादी घटना घडण्याची किंवा एखादे कार्य पूर्ण होण्याची वाट पाहणे असते का? प्रत्येकजण आपल्या आयुष्यात कोणाची ना कोणाची प्रतीक्षा करत असते, मग ती कोणा व्यक्तीची असो अथवा वस्तूची. तर कधी एखादे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची, तर कधी कोणाकडून येणाऱ्या उत्तराची. प्रतीक्षा करणे हा सगळ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मग ती सकारात्मक म्हणजेच चांगल्या कामाची असो अथवा नकारात्मक म्हणजेच एखाद्या वाईट कृतीची असो. आपण कशाची प्रतीक्षा करतो त्यावर आपली स्वप्नपूर्ती अवलंबून असते का? प्रतीक्षा आपण केलेल्या कृतीमधून, कामामधून काय साध्य होणार याचीही असूच शकते का? आपण कोणत्या कारणासाठी प्रतीक्षा करतो त्यावर ती आनंददायी आहे की दुःखदायी हे ठरते. प्रतीक्षा फक्त दुसऱ्याची का असावी, का नसावी ती स्वतःला स्वतःशी भेटवण्याची? जेव्हा आपले मन स्वतःला शोधते तेव्हाच संपते का ही प्रतीक्षा? तेव्हाच सापडतात का आपल्या मनाला प्रश्नांची उत्तरे आणि समजते ना गरज होती कोणत्याही प्रतीक्षेची, तर गरज होती अंतर्मनाच्या शांततेची. अंतर्मनाची शांतता मिळाल्यास आत्मतृप्तीची जाणीव होते का? मन स्वतःकडे लक्ष देते, बाहेरची व्याकुळता कमी होऊन आपल्यातील ज्ञानाची वाढ होण्यास मदत होते. म्हणूनच प्रतीक्षा करत बसण्यापेक्षा अंतर्मनाचा विकास कसा करता येईल हे पाहणेच योग्य ठरेल का? आत्मतृप्ती होते तेव्हाच जाणवते मीच आहे प्रश्न आणि मीच आहे त्या प्रश्नाचे उत्तर. आणि मग होते प्रतीक्षेला आत्मतृप्तीचे दर्शन. श्री स्वामी समर्थ. नको वाट पाहू, नको शोधू बाहेर, तुझ्या आतच आहे तुझ्या स्वप्नांचा गाभारा. मनमंदिरा, मनमंदिरा. धन्यवाद.